Good morning, students. We will see the next activity from Science 2, and that is Introduction to Biotechnology. Introduction to Biotechnology. This lesson you have learned in the last standard. What you are going to see in this lesson? That is tissues, animal tissues, plant tissues, tissue culture, agricultural agriculture is sorry ॲग्रिस्टोरियम, त्याच्यानंतर ॲग्री बिझनेस, ॲग्री टुरिझम अँड ॲग्री बिझनेस. आता हे बघणार. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एव्हरी लिव्हिंग थिंग इज मेड बाय फ्रॉम सेल्स. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज सेल्स. देन मेनी सेल्स कम्स टुगेदर. आता ते सेल्स जे आहेत ते एकत्र येणार आहेत आणि त्यांच्यापासून काय तयार होणार आहे? टिश्यू फॉर्म होणार आहे. मग जे सेल्स त्यांचं ओरिजिन सेम आहे, अ ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन इज कॉल्ड ॲज टिश्यूज. ते त्यांना टिश्यूज म्हटलेलं आहे. मग असे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये मिलियन्स ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत आणि त्या सेल्सचे टाइप्स आहेत आणि त्या सेल्सच्या टाइप्स वरून टिश्यूजचे टाइप्स पण पडणार आहेत. मग दीज सेल्स आर डिवायडेड इन टू डिफरंट ग्रुप्स अँड ईच ग्रुप परफॉर्म अ डेफिनाइट फंक्शन. आता जे काही मिलियन सेल्स आहेत ते डिफरंट ग्रुप्स मध्ये डिवाइड झाले आणि प्रत्येक ग्रुप एक डेफिनाइट फंक्शन करत असतो. फॉर एक्झाम्पल, वी कॅन परफॉर्म मुवमेंट ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. आपल्या जे काही आपण मुवमेंट करणार आहे, हालचाल करणार आहे, ती कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ मसल्समुळे होणार आहे. त्याचबरोबर प्लांट्स जर बघितलं तर प्लांटमध्ये असलेले टिश्यूज, कंडक्टिंग टिश्यूज दोन टाइप्सचे आहेत. फूड कंडक्ट करणारे आणखी वॉटर कंडक्ट करणारे असे टाइप्स आहेत टिश्यूजचे. ऑल फंक्शन्स ऑफ द बॉडी ऑकर्स विथ फुल इफिशियन्सी ड्यू टू द specific organizations of cell and their division of work. आता याच्यामध्ये सेल्सचे टाइप्स ऑफ टिश्यूज, त्याच्यामध्ये सिंपल टिश्यूज आहेत, कॉम्प्लेक्स टिश्यूज आहेत. सिंपल टिश्यूज हे कशापासून असणार आहेत? मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ सेल्स, त्यांना म्हटलेलं आहे सिंपल टिश्यूज. कॉम्प्लेक्स टिश्यूज मध्ये काय असणार आहे? दे आर मेड फ्रॉम मोर दॅन वन टाइप ऑफ सेल्स. एकापेक्षा जास्त टाइप्स सेल्सचे टाइप्स, आपण सेल्सचे टाइप्स बघितलेले आहेत. मग त्याच्यावरून टिश्यूजचे टाइप्स आता आपल्याला शिकायचे आहेत. मग मोर दॅन वन टाइप ऑफ सेल्स आणि त्यांच्यापासून असतील तर त्यांना म्हणायचे कॉम्प्लेक्स टिश्यूज. आणि एक्झाम्पल आहे ब्लड ऑफ ॲनिमल्स, झायलम अँड फ्लोएम इन प्लांट्स. आणि सिंपल टिश्यूज मध्ये कोण येणार आहे? इपिथेलियल टिश्यूज ऑफ ॲनिमल, त्याच्यानंतर मेरिस्टेमॅटिक टिश्यूज इन प्लांट्स. आता पहिल्यांदा प्लांट्स जे आहेत त्या प्लांट्स टिश्यूज मध्ये आपण पहिल्यांदा बघणार काय. आता प्लांट्स जे आहेत ते प्लांट्स कसे आहेत? सिडेंटरी आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये आणि मेन फंक्शन काय असणार आहे? जास्त ते सिडेंटरी असल्यामुळं त्यांना फक्त काय लागणार आहे? सपोर्ट लागणार आहे, त्यांची हालचाल होत नाही. मग मोस्ट ऑफ देअर टिश्यूज आर ऑफ द टाइप दॅट गिव्स सपोर्ट. म्हणजे जास्त टिश्यूज कोणत्या टाइपचे आहेत? सपोर्ट देणारे टिश्यूज आहेत. There are dead cells in some tissues and these do not need much attention. Growth of plant occurs in specific part of their body where the tissues containing dividing cell. आता प्लांटची ग्रोथ जर बघितली तर ती ठराविक पोझिशनला असते. टिप ऑफ द रूट आणि टिप ऑफ द स्टेम. ब्रांचच्या टिपला आणखी स्टेमच्या टिपला, त्याच्यानंतर एक्झिल बड जो असतो म्हणजे लीफ आणखीन स्टेम यांच्यामधला बड, या इथे सुद्धा काय असणार आहे? ग्रोथ असणार आहे. म्हणजे ग्रोईंग टिश्यूज जे असणार आहेत ते फक्त एका स्पेसिफिक पार्ट मध्येच प्रेझेंट असणार आहेत. ॲज ॲनिमल्स हॅव टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आता प्लांट्सला ॲनिमल्सला मूव्ह व्हायला लागणार आहे. कशासाठी? तर फूडसाठी आहे, शेल्टरसाठी आहे, पार्टनर्ससाठी असणार आहे आणि त्याच्यामुळं त्यांना काय लागणार आहे? ग्रेटर एनर्जी लागणार आहे. आता मोस्ट ऑफ द टिश्यूज ऑफ ॲनिमल्स आर मेड अप ऑफ लिव्हिंग सेल्स. आता प्लांट मध्ये आपण बघितलं मोस्ट सेल्स मध्ये जे काही सेल्स आहेत त्याच्यामध्ये डेड सेल्स पण प्रेझेंट आहेत. काय असणार आहेत त्यांच्यामध्ये? सम सेल्स आर डेड सेल्स आणि त्याचं इन द टिश्यूज मध्ये काही डेड सेल्स सुद्धा प्रेझेंट आहेत.
पण त्याचा काय फारसा परिणाम प्लांट्सच्या ग्रोथवरती होत नाही. तसं ॲनिमल्स मध्ये सगळे जे काही टिश्यूज किंवा सेल्स जे आहेत ते कसे असणार आहेत, लिव्हिंग सेल्सचे असणार आहेत. मोस्ट ऑफ द टिश्यूज ऑफ ॲनिमल्स आर मेड अप ऑफ लिव्हिंग सेल्स. द युनिफॉर्म ग्रोथ ऑकर्स थ्रू आउट द बॉडी ऑफ अन ॲनिमल. आता ॲनिमल आणि प्लांट्स मधला डिफरन्स तुम्ही जी ग्रोथ ही स्टिम्युली बघितली, ग्रोथ कॅरेक्टरिस्टिक्स, ग्रोथ या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये 6th स्टँडर्ड मध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे. ॲनिमलची ग्रोथ जी असते ती कशी असणार आहे, इट ऑकर्स थ्रू आउट द बॉडी, सर्व बॉडीमध्ये ती एकसारखी असणार आहे. जसं प्लांट मध्ये स्पेसिफिक पार्ट मध्येच फक्त ग्रोथ होणार आहे, स्पेसिफिक पार्ट मध्येच ग्रोथ ऑकर होणार आहे, तसं ॲनिमल्स मध्ये असणार नाही. अँड ॲनिमल्स डू नॉट हॅव डिफरंट डिव्हायडिंग अँड नॉन डिव्हायडिंग टिश्यूज. डिफरंट डिव्हायडिंग अँड नॉन डिव्हायडिंग टिश्यूज हे ॲनिमल्स मध्ये प्रेझेंट असणार नाहीत. दिस मीन्स दॅट प्लांट्स अँड ॲनिमल्स हॅव डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज टू परफॉर्म अ नेसेसरी फंक्शन. फंक्शन करण्यासाठी डिफरंट टिश्यूज प्लांट आणि ॲनिमल्स मध्ये असणार आहेत, ते सेम असणार नाहीत. मग आता आपल्याला थोडं ॲनिमल टिश्यूज बघायचे आणि तुम्हाला हे टाइप्स झालेले आहेत, फक्त आपल्याला समजलं पाहिजे की काय आहे ह्याच्यात. की हा जर तुम्ही आता बघितलं तर तुम्हाला पुढं जे काही बायोलॉजी मध्ये स्टडी होणार आहे, 11th मध्ये 10th मध्ये थोडा पार्ट तुम्ही स्टडी करणार आहात, ते इझी जाणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये ॲनिमल टिश्यूज जे आहेत त्या ॲनिमल टिश्यूज, इथं तुम्हाला एक ऑर्गन दाखवलेलं आहे आणि त्या ऑर्गन, आता हा स्टमक ऑर्गन आहे आणि त्या ऑर्गनचा काय केलेला आहे, वरून कट करत, म्हणजे वरचा लेअर कोणते टिश्यूज आहेत, त्याच्या आतला लेअर कोणता आहे, त्याच्या आतला लेअर कोणता आहे, असं त्याचे तुम्हाला जी काही आपली ऑर्गन सिस्टीम आहे त्या ऑर्गन्सचे जे कव्हरिंग आहे किंवा वरचं जे कव्हरिंग आहे त्याच्यामध्ये टिश्यूज कसे आहेत, मसल्स कसे असणार आहेत ते इथं दाखवलंय. म्हणजे सर्वात आता ह्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम, इपिथेलियल मस्क्युलर टिश्यूज आहेत, इपिथेलियल टिश्यूज आहेत, त्याचबरोबर कनेक्टिव्ह टिश्यूज. आता मस्क्युलर टिश्यूज, इपिथेलियल टिश्यूज, कनेक्टिव्ह टिश्यूज, नर्वस टिश्यूज आर द डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज. ते डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज आहेत. आता इन ॲनिमल डिफरंट ऑर्गन्स कम्स टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. एक फंक्शन पूर्ण करण्यासाठी, परफॉर्म करण्यासाठी डिफरंट ऑर्गन्स एकत्र येत असतात. मग ऑर्गन्स लाईक lungs and trachea, with the help of the contraction and relaxation of some muscles, bring out the function of respiration. Respiration साठी कोण असणार आहेत, लंग्स अँड ट्रॅकिया. मग त्या लंग्सच्या खालच्या बाजूला म्हणजे थोरॅक्सिक कॅव्हिटी याच्या एंडला खालच्या बाजूला एक डायफ्राम पण आहे. मग त्या डायफ्रामची मुवमेंट कशी होणार आहे, अपवर्ड आणि डाऊनवर्ड. त्याच्यामुळे लंग्स मधल्या एअरची प्रेशर कमी जास्त होणार आहे आणि ब्रीदिंग हे कॉज होणार आहे. म्हणजेच मसल्सचं रिलॅक्सेशन अँड कॉन्ट्रॅक्सेशन होऊन ते फंक्शन ऑकर होणार आहे. डिफरंट टिश्यूज परफॉर्म डिफरंट फंक्शन्स इन ऑर्गन्स. अकॉर्डिंगली टिश्यूज आर क्लासिफाईड इन टू डिफरंट टाइप्स. आता टाइप्स कोणते आहेत टिश्यूजचे, ॲनिमल्स मध्ये असलेले मेन 4 टाइप्स आहेत. कोणते कोणते आहेत, इपिथेलियल टिश्यूज, त्याच्यानंतर आहे कनेक्टिव्ह टिश्यूज, मस्क्युलर टिश्यूज आणि नर्वस टिश्यूज. हे जे आहेत हे डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज. आता ह्याच्यातले कनेक्टिव्ह टिश्यूजचे एक्झाम्पल म्हणजे असणार आहे ब्लड सेल्स जे आहेत किंवा ब्लड हे जे आहे लिम्फ, ब्लड, हे काय आहेत, कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. The blood is also a type of connective tissues. It circulate in our body from one part to another and transport different materials. आता ब्लड मधून काय ट्रान्सपोर्ट होत असतं, तर रेस्पिरेशन मध्ये आलेला लंग्स मधला ऑक्सिजन प्रत्येक सेलला नेणं आणि डायजेस्ट झालेलं फूड, न्यूट्रिएंट्स जे आहेत ते इच अँड एव्हरी सेलला पुरवण्याचं काम ब्लड करणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही वेस्ट मटेरियल आहे सेलमध्ये तयार झालेलं आफ्टर ऑक्सिडेशन ऑफ फूड, मग जे काही वेस्ट मटेरियल आहे इट इज ऑल्सो कॅरीड टू द एक्सक्रिएटरी सिस्टीम थ्रू ब्लड. एक्सक्रिएटरी सिस्टीम मधला मेन फंक्शन करणारा कोणता आहे, किडनी. मग किडनीकडे वेस्ट मॅटर जे आहे ते मटेरियल ट्रान्सपोर्ट केलं जाणार आहे. मग हे कोण करणार आहे, ब्लड. आणि ब्लड इज अ कनेक्टिव्ह टिश्यू, इज वन टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आता त्याच्यानंतर तुम्हाला इपिथेलियल टिश्यूज. आता हे काय आहेत, प्रोटेक्टिंग कव्हरिंग आहे ॲनिमल बॉडीमध्ये, त्याला म्हटलंय इपिथेलियल टिश्यूज. म्हणजे स्किन वरती वरचा भाग जो असतो टिश्यूजचा त्याला लेअरला, ते कशाचा असणार आहे, इपिथेलियल टिश्यूज. आता सेल इन दिस टिश्यूज आर क्लोजली पॅक्ड अँड फॉर्म कंटिन्युअस लेअर. एनी मटेरियल दॅट एंटर्स द बॉडी
फर्स्ट एनकाउंटर्स इपिथेलियल टिश्यूज. बॉडीमध्ये जर एखादा एंटर होणार असेल कुठला मटेरियल तर त्याला पहिल्यांदा कोणाला हे करायला लागणार आहे, एन्काउंटर करायला लागणार आहे इपिथेलियल टिश्यूज. मग सेल्स ऑफ इपिथेलियल टिश्यूज आर सेपरेट फ्रॉम द सेल्स ऑफ अदर अंडरलाइंग टिश्यूज बाय अ फायब्रस मेम्ब्रेन. आता स्किन वरती जर इपिथेलियल टिश्यूज आणि त्याच्या खालचे जे असतील लेयर्स त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फायब्रस मेम्ब्रेन असणार आहे. अंडरलाइंग टिश्यूज म्हणजे त्याच्या खाली असलेले टिश्यूज यांच्यामध्ये काय असणार आहे, फायब्रस मेम्ब्रेन असणार आहे. द स्किन, त्याच्यानंतर म्युकस लेयर ऑफ माउथ कॅव्हिटी. आता हे कुठे कुठे प्रेझेंट आहेत इपिथेलियल टिश्यूज, स्किन वरती आहेत. त्याच्यानंतर मुकस लेयर ऑफ माउथ, माउथचा जो काही वरचा भाग आपला आतला भाग दिसतो मुकस लेयर. त्याच्यानंतर माउथ कॅव्हिटी मधला. त्याच्यानंतर इनर सरफेस ऑफ ब्लड वेसल्स, वॉल्स ऑफ एल्व्हिओलीज. या सगळ्या कशानं बनलेल्या आहेत, इपिथेलियल टिश्यूजनं बनलेल्या आहेत. पहिला पार्ट कोणता पहिला बघितला, इपिथेलियल टिश्यूज. आणखी ह्याचं फंक्शन काय आहे, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असणार आहे ऍनिमलच्या बॉडीला, त्याचबरोबर काही ऑर्गन्सला. मग कुठे कुठे प्रेझेंट आहेत ते इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतरचा टाईप तुम्हाला आता तेच इथं तुम्हाला दिलेलं आहे, इपिथेलियल टिश्यूज. मग कुठे कुठे प्रेझेंट आहेत ते इथं दिलंय, स्किन वरती असलेले. त्याच्यानंतर आउटर लेयर ऑफ स्किन आहे. त्याच्यानंतर इनर सरफेस ऑफ माउथ वरती या प्रकारचे इपिथेलियल टिश्यूज. इपिथेलियल टिश्यूजचे हे टाइप्स आहेत. तर काय कोणते आहेत, स्कॉमस टिश्यूज, स्क्वॅमस टिश्यूज, त्याच्यानंतर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, ग्लँड्युलर इपिथेलियम, कॉलमनर इपिथेलियम, त्याच्यानंतर सिलिएटेड इपिथेलियम आणि क्युबॉइडल इपिथेलियम. आणि आता ह्यांचे इथं तुम्हाला काय दाखवलेले आहेत, डायग्राम्स आहेत. त्याच्यानंतर त्यांचं लोकेशन कुठे आहे, स्क्वॅमस टिश्यू इपिथेलियम कुठं प्रेझेंट आहे, तर इनर सरफेस ऑफ माउथ, इसोफेगस, ब्लड वेसल, एल्व्हिओलीज. त्याच्यानंतर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम कुठे आहे, तर आउटर लेयर ऑफ स्किन. त्याच्यानंतर ग्लँड्युलर इपिथेलियम कुठे आहे, तर इनर लेयर ऑफ स्किन. त्याच्यानंतर कॉलमनर इपिथेलियम हे कुठे प्रेझेंट आहेत, तर इनर सरफेस ऑफ इंटेस्टाईन, एलिमेंटरी कॅनालचा जो इनर सरफेस आहे तिथे हे कॉलमनर इपिथेलियम प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर सिलिएटेड इपिथेलियम, आता सिलिएटेड हे कुठे प्रेझेंट आहेत, तर इनर सरफेस ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक. त्याच्यानंतर क्युबॉइडल इपिथेलियम हे कुठे प्रेझेंट आहेत, तर ट्युब्युल्स ऑफ किडनी. किडनीच्या ट्युब्युल्सलाच काय म्हटलेलं आहे, नेफ्रॉन आणि सलायव्हरी ग्लँड्स यांच्यामध्ये हे प्रेझेंट असणार. क्युबॉइडल इपिथेलियम न ते बनलेले असणार आहे. आता त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, तर थिन स्मॉल फ्लॅट सेल्स फॉर्म्स सेमी परमिएबल मेम्ब्रेन. कुठले आहेत, स्क्वॅमस इपिथेलियम हे इनर सरफेस ऑफ माउथ. आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे, तर थिन स्मॉल फ्लॅट सेल्स आणि सेमी परमिएबल. सेमी परमिएबल म्हणजे काय असणार आहे, तर त्याच्यामधून त्या सेल्स मधून लिक्विड सबस्टन्सेस ज्यांचा मॉलिक्युलर साईज कमी आहे ते आत बाहेर होऊ शकणार आहेत, असं सेमी परमिएबल मेम्ब्रेन असणार आहे. आणि फंक्शन काय आहे, सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस, सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस त्याचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, मेनी लेयर्स ऑफ सेल्स आणि त्याचं प्रिव्हेन्शन ऑफ वेअरिंग ऑफ ऑर्गन्स, प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स हे त्याचं फंक्शन. त्याच्यानंतर ग्लँड्युलर इपिथेलियम हे याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, सेल कंटेन्स व्हेसिकल्स पॅक्ड विथ सिक्रिएटरी मटेरियल्स, अशा टाईपचं असणार आहे. त्यांच्यामधून काही सिक्रिएशन्स बाहेर येणार आहे, सिक्रिएटरी मटेरियल्स त्याच्यामध्ये असणार आहे. दिस सेल्स कंटेन्स व्हॅसिकल्स. मग सिक्रिएशन कुणाचं असणार आहे, हे स्किन वरती प्रेझेंट आहेत ग्लँड्युलर. मग स्वेट ग्लँड्स असणार आहेत, सिक्रिएशन ऑफ स्वेट म्हणजे घाम, ऑइल, सिबम म्हटलंय त्याला, मुकस एक्सेट्रा, हे यांचं सिक्रिएशन हे त्याच्यातून बाहेर येणार आहेत. म्हणजे सिक्रिएटरी ग्लँड्स जे आहेत त्याला ग्लँड्युलर इपिथेलियम असणार आहे. त्याच्यानंतर कॉलमनर इपिथेलियम, आता यांचं कुठे आहेत, हे इंटेस्टाईन मध्ये आहे, इनर सरफेस ऑफ इंटेस्टाईन. आता त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं इथं दाखवलंय बघा, हे कॉलम सारखे मोठ्या पिलर सारखे दिसतात. मग कॉलम लाईक टॉल सेल्स, अपर फ्री सरफेस बियर्स फोल्ड मेड ऑफ दीज सेल्स ऍट प्लेस ऑफ ऍब्सॉर्प्शन. वरचा जो भाग आहे तिथं फोल्ड्स आहेत आणि फोल्डिंग सरफेस असल्यावरती ऍब्सॉर्प्शन भरपूर होणार आहे. इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईनचा इनर सरफेस हा जो असतो हा कशासाठी असतो, ऍब्सॉर्प्शन ऑफ
फूड मटेरियल्स, जे काय डायजेस्टेड फूड आहे त्याचं ब्लड मध्ये ऍब्सॉर्प्शन करणं, हे काम त्यांचं असणार आहे. मग सिक्रिएशन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस, ऍब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट्स. त्याच्यानंतर सिलिएटेड इपिथेलियम कुठं प्रेझेंट आहेत? रेस्पिरेटरी ट्रॅक, इनर सरफेस. मग अपर फ्री सरफेस ऑफ सेल बियर्स मायन्यूट हेअर लाईक प्रोसेस. सिलियरी मसल, सिलिएटेड एपिथेलियम, याच्या वरच्या बाजूला काय असणार आहेत? इथं जशी फोल्ड्स होते तसं इथं वरच्या बाजूला काय असणार आहे? दे बियर्स हेअर लाईक प्रोसेसेस. आणि या हेअर लाईक प्रोसेसमुळं सिलिएटेड असतात, त्याच्यामुळं काय फंक्शन आहे त्यांचं? पुश मुकस, म्हणजे जो काही चिकट पदार्थ आहे मुकस, रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये असलेला, नाकामध्ये किंवा घशामध्ये जो काही रेस्पिरेटरी ट्रॅक आहे त्याच्यामधला पुश मुकस अँड एअर फॉरवर्ड टू कीप द एअर पॅसेज फ्री. आणि त्याच्यानंतर क्युबॉइडल इपिथेलियम याच्यामध्ये कुठं प्रेझेंट आहेत? तर नेफ्रॉन्स मध्ये प्रेझेंट आहेत. आणखीन क्युबॉइडल म्हणजे क्यूब शेप असणार आहे त्याचा, आणि प्रत्येक त्या क्यूब काय आहेत? या त्या सेल्सच्या न्यूक्लियस. मग रिअब्सॉर्प्शन ऑफ फुल मटेरियल फ्रॉम युरिन, सिक्रिएशन्स ऑफ सलायवा. जर माउथ मध्ये असेल प्रेझेंट तर सलायव्हरी ग्लँड्स मधले काय करणार आहे? सिक्रिएशन ऑफ सलायवा. आणि नेफ्रॉन्स मध्ये असलेले क्युबॉइडल इपिथेलियम काय करणार आहेत? रिअब्सॉर्प्शन अँड ऑफ युजफुल मटेरियल्स फ्रॉम युरिन, हे येणार आहे. म्हणजेच इपिथेलियम सेल्स किंवा इपिथेलियल टिश्यूज जे आहेत हे एक सारख्याच प्रकारचे सेल्स न बनलेले आहेत, म्हणून ह्यांना काय म्हणता येणार आहे? दीज आर सिंपल टिश्यूज. इपिथेलियम टिश्यूज कसे आहेत? सिंपल टिश्यूज. आता त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही कनेक्टिव्ह टिश्यूज दिलेले आहेत. आता कनेक्टिव्ह टिश्यूज कोणते कोणते आहेत? कनेक्टिव्ह टिश्यूज जे आहेत ते कनेक्टिव्ह टिश्यूज हे द टिश्यूज विच जॉईंट डिफरंट पार्ट्स, the tissues which joint different parts of a body are called connective tissues. त्यांना काय म्हटलेलं आहे? कनेक्टिव्ह टिश्यूज. मग cells in these type of tissues are loosely arranged with a ground substance in the free space in between. मग याच्यामध्ये थोडं गॅप असणार आहे, त्याचे सेल्स एकदम कॉम्पॅक्ट असणार नाहीत, तर थोडी त्यांच्यामध्ये स्पेस असणार आहे. असे म्हणजे ग्राउंड सबस्टन्स म्हणजे ज्याच्यावरती आहेत त्याच्यावरती ते काय असणार आहे? थोडे थोडे अंतर देऊन हे सेल्स असणार आहेत. म्हणून सेल्स इन दिस टाइप ऑफ टिश्यूज आर लूजली अरेंज्ड विथ अ ग्राउंड सबस्टन्स इन द फ्री स्पेस इन बिटवीन. द ग्राउंड सबस्टन्स मे बी सॉलिड, लिक्विड लाईक वॉटर और जेल लाईक. मग ग्राउंड सरफेस हा कसा असणार आहे? की ज्याच्यावरती हे सेल्स आहेत हे सॉलिड असतील मटेरियल किंवा लिक्विड किंवा सेमी लिक्विड जेल सारखं असू शकणार आहे. मग फर्स्ट कनेक्टिव्ह टिश्यूज कोणता आहे? ब्लड, त्याच्यानंतर लिम्फ, त्याच्यानंतर एरिओलर टिश्यूज, त्याच्यानंतर ऍडिपोज टिश्यूज, कार्टिलेज, बोन्स, आणखीन काय आहेत? तर टेंडॉन्स अँड लिगामेंट्स. हे सगळे काय आहेत? कनेक्टिव्ह टिश्यूज. मग आता ह्याच्यामधलं ब्लड हे काय आहे? त्याचं लोकेशन, आता त्यांचं अरेंज किंवा ते कसे दिसतात त्यांची डायग्राम तुम्हाला इथं दिलेली आहे. आता त्याच्यानंतर त्यांचं लोकेशन. कनेक्टिव्ह टिश्यूज हे काय आहेत? क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ते असणार आहेत. पूर्ण जी काही क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे व्हेंट्रिकल्स आणि आर्ट्रिकल्स पासून बनलेली, कॅपिलरीज असणार आहेत अजूनही. त्याच्यानंतर आता त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं असणार आहे? इरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स अँड प्लेटलेट्स इन अ लिक्विड प्लाझ्मा. त्यांच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे? ब्लड मध्ये इरेथ्रोसाइट्स आहेत, ल्युकोसाइट्स आहेत, प्लेटलेट्स, आणखीन लिक्विड प्लाझ्मा. आता इरेथ्रोसाइट्स काय असणार आहेत? म्हणजे ब्लड मधले डिफरंट कंपोनंट्स, रेड ब्लड कार्पसल्स, व्हाईट ब्लड कार्पसल्स, प्लेटलेट्स, आणखीन लिक्विड प्लाझ्मा हे ब्लड मध्ये प्रेझेंट असणार आहे. आणि त्यांचं फंक्शन काय आहे? तर ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, न्यूट्रियंट, हार्मोन्स अँड वेस्ट मॅटर. आता त्याच्यानंतर लिम्फ. आता लिम्फ जे आहे तर ऑल अराउंड द सेल इन द बॉडी, प्रत्येक सेलच्या भोवती लिम्फ प्रेझेंट असणार आहे. आता लिम्फ नेण्यासाठी, लिम्फ कॅरी करण्यासाठी, ब्लड कॅरी करण्यासाठी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, म्हणजेच ब्लड व्हेसल्स प्रेझेंट आहेत, कंडक्टिंग व्हेसल्स प्रेझेंट आहेत ते नेण्यासाठी. तसं लिम्फला नाही. द फ्लुइड उज्ड आउट ऑफ ब्लड कॅपिलरीज contains leukocytes and liquid ground substances
आणि प्रोटेक्शन ऑफ बॉडी फ्रॉम इन्फेक्शन. लिम्फचं काम काय आहे तर प्रोटेक्शन ऑफ बॉडी फ्रॉम इन्फेक्शन. आता हे त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, हे एक फ्लुइड असणार आहे. उज्ड म्हणजे बाहेर येणं, फ्लुइड उज्ड आउट ऑफ कॅपिलरीज, ब्लड कॅपिलरीज मधून जे काही ब्लड कॅपिलरीजचं सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे त्याच्यामधून एक द्रव पदार्थ बाहेर टाकला जातो आणि त्याच्यामध्ये ल्युकोसाइट्स प्रेझेंट आहेत. आता ल्युकोसाइट्स म्हणजेच व्हाईट ब्लड कार्पसल्स असतील आणि त्यांचं काम काय आहे, फाईट अगेन्स्ट द पॅथोजन म्हणजेच प्रोटेक्शन. मग इन्फेक्शन पासून प्रोटेक्शन करणं बॉडीचं ते काम. आणि लिक्विड ग्राउंड सबस्टन्स. आता त्याच्यानंतर एरिओलर टिश्यूज. आता एरिओलर टिश्यूज कुठे प्रेझेंट आहेत, बिटवीन द स्किन अँड मसल्स अराउंड ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्सच्या भोवती, ब्लड वेसल्स आणि कशामध्ये आहेत ते, स्किन आणखीन मसल्स अराउंड द ब्लड वेसल्स, तिथं हे एरिओलर मसल्स टिश्यूज प्रेझेंट आहेत. आता त्यांचं फंक्शन जे आहे ते फंक्शन काय आहे किंवा स्ट्रक्चर कसं आहे, डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स लूजली अरेंज्ड अँड सपोर्टेड बाय अ जेल लाईक ग्राउंड सबस्टन्स अँड इलास्टिक फायबर्स. फंक्शन काय आहे, सपोर्ट इंटरनल ऑर्गन्स. त्याच्यानंतर ऍडिपोज टिश्यूज. आता हे ऍडिपोज टिश्यूज कुठे प्रेझेंट आहे तर बिलो द स्किन अँड अराउंड द इंटरनल ऑर्गन्स. बिलो द स्किन हे टिश्यूज प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर अराउंड द इंटरनल ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. सेल्स फिल्ड विथ फॅट ड्रॉपलेट्स. ऍडिपोज टिश्यूजचं काम काय असतं तर जे काही एक्स्ट्रा फॅटी सबस्टन्सेस आहेत ते काय करून ठेवणं, स्टोअर करून ठेवणं, हे ऍडिपोज टिश्यूजचं काम असणार आहे. मग सेल्स फिल्ड विथ फॅट ड्रॉपलेट्स, जेल लाईक ग्राउंड सबस्टन्सेस त्याच्यामध्ये असणार आहे. आणि इन्शुलेटिंग सप्लाय ऑफ एनर्जी. इन्शुलेशन. आता इथं इन्शुलेशन, जर काही कारणानं आपण एकदम आदळलो, पडलो, आता इथं काय आहे, याच्यामध्ये फॅटी ड्रॉपलेट्स प्रेझेंट आहेत, फॅट्स प्रेझेंट आहेत आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, सस्पेन्शन जसं गाडीला असतं की आपल्याला हादरे बसू नयेत त्याच्यासाठी काही स्प्रिंग सस्पेन्शन दिलेलं असतं, तसं आपल्या बॉडीमध्ये हे इन्शुलेशन चं काम करणार आहे. त्याच्यानंतर सप्लाय ऑफ एनर्जी, एनर्जीचा सप्लाय, फॅट्स प्रेझेंट आहे म्हणून, आणि स्टोरेज ऑफ फॅट्स, हे काय आहे ऍडिपोज टिश्यूचं काम. इन्शुलेशनचं काम करणार आहे, इन्शुलेशन. आणि त्याचबरोबर अजूनही काय आहे तर सप्लाय ऑफ एनर्जी, स्टोरेज ऑफ फॅट्स. त्याच्यानंतर कार्टिलेज हे कुठे प्रेझेंट आहेत तर आपलं नोज, इयर्स, लॅरँग्स, ट्रॅकिया यांचा जर भाग बघितला, नोज हे थोडं बोन तिथं प्रेझेंट आहे, पण पुढचा भाग जो आहे तो कार्टिलेज न बनलेला आहे. आणखी त्याच्यामध्ये फंक्शन काय आहे तर सेल्फ सपोर्ट बाय फायब्रस फ्लेक्झिबल जेल लाईक ग्राउंड सबस्टन्स असणार आहे. आणि lubricates the surfaces of bones, gives support and shape to organs. हे त्यांचं काम असणार आहे. लुब्रिकंट म्हणजे जसं आपण ऑइलिंगचा यूज होतो, गाडीमध्ये वंगण लावतो किंवा ऑइलिंग करतो, म्हणजे झीज होत नाही जे फिरणारे भाग आहेत, मग तसं जे काही जॉईंट्स आहेत, आपले बोन्स आहेत, त्यांची हालचाल होत असते. मग त्या बोन्सची वेअर अँड टेअर होऊ नये याच्यासाठी एक लुब्रिकंट्स त्या बोन्सच्या सरफेस वरती देण्याचं करण्याचं काम हे कार्टिलेज टिश्यूज करणार आहेत. त्याचबरोबर बोन्स. आता बोन्सचं फंक्शन काय आहे तर आपला जो काही शरीराचा स्केलिटन आहे त्याच्यामध्ये पूर्ण स्पेसिफिक स्ट्रक्चर एक्सटेंडिंग थ्रू आउट द बॉडी. स्केलिटन म्हणजे हाडांचा सापळा जो आहे, आपल्या शरीराची रचना, मग त्याच्यामध्ये स्केलिटन मध्ये सगळे बोन्स प्रेझेंट आहेत. आता त्याच्यामध्ये कोणते कसं स्ट्रक्चर आहे तर ऑस्टिओसाइट्स इम्बिडेड इन सॉलिड ग्राउंड सबस्टन्सेस मेड अप ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. ऑस्टिओसाइट्स हे कॅल्शियम फॉस्फेटचे बनलेले आहेत, म्हणजेच आपल्या हाडांना कॅल्शियम आणि फॉस्फरसची गरज असते जास्त. कॅल्शियम फॉस्फेटचे ऑस्टोसाइट्स प्रेझेंट आहेत आणि फंक्शन काय आहे, सपोर्ट अँड प्रोटेक्ट द डिफरंट ऑर्गन्स आणि हेल्प इन मुवमेंट, हे आहे बोन्सचं फंक्शन. आणि त्याच्यानंतरचं कोणतं आहे, टेंडॉन अँड लिगामेंट्स. आता हे कुठं प्रेझेंट आहेत, ऍट द जॉईंट्स. मग जॉईंट्स जिथं आहेत तिथं हे टेंडॉन्स अँड लिगामेंट्स टिश्यूज प्रेझेंट असणार आहे. टेंडॉन्स काय आहेत, द फायब्रस असणार आहेत, स्ट्रॉंग, लेस इलॅस्टिक. आणि लिगामेंट्स काय असणार आहेत, स्ट्रॉंग अँड हायली फ्लेक्झिबल. टेंडॉन्सचं फंक्शन काय आहे तर ते जॉईंट मसल्स टू बोन, आणि लिगामेंट्सचं फंक्शन काय आहे, जॉईंट्स टू बोन्स टू इच अदर. लिगामेंट्स दोन बोन्स मध्ये जॉईनिंग करणार आहे आणि टेंडॉन्स
मसल आणखीन बोन्स यांच्यामध्ये जॉईन करणार आहे. हे झालं कुठला टाईप ऑफ टिश्यूज बघितलं आपण, कनेक्टिव्ह टिश्यूज. आता त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे बघायचे आहेत मस्क्युलर टिश्यूज. आता मस्क्युलर टिश्यू हा जो आहे मस्क्युलर टिश्यूज, आता याच्यामध्ये जे आहेत त्याचे इथं तुम्हाला दिलेले आहेत. मग स्ट्रॅटेड मसल्स, त्याच्यानंतर नॉन स्ट्रॅटेड मसल्स आणि कार्डियाक मसल्स हे मस्क्युलर टिश्यूजचे टाइप्स आहेत. मस्क्युलर टिश्यूज किंवा मसल फायबर्स अँड मस्क्युलर टिश्यूज आर फॉर्म्ड फ्रॉम स्पेसिफिक टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, रिलॅक्सेशन होणार आहे, म्हणून कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स पासून ते बनलेले आहेत आणि त्यांच्यामुळं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन पॉसिबल होणार आहे आणि आपल्या मसल्सची म्हणजेच आपल्या काही ऑर्गन्सची जी हालचाल होते ते मसल्स मध्ये प्रेझेंट असलेल्या कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स पासून होणार आहे. मग सेल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होऊन हालचाल केली जाणार आहे. मस्क्युलर टिश्यूज आर मेड अप ऑफ long cells of muscle fibers. Muscular movements occurs due to contraction and relaxation of contractile proteins in the cells. मग तुम्हाला त्यांचे इथे टाइप्स दिलेले आहेत. स्ट्रॅटेड मसल्स, आता स्ट्रॅटेड मसल्स जे आहेत, मसल्स आर लॉंग, सिलेंड्रिकल, मल्टीन्यूक्लिएटेड अँड हॅव नो ब्रांच. मल्टीन्यूक्लिएटेड आहेत, न्यूक्लियस आहेत, मल्टीन्यूक्लिएटेड लॉंग आहेत आणि त्यांच्यामध्ये मल्टी म्हणजे एकापेक्षा जास्त न्यूक्लियस प्रेझेंट आहेत आणि त्यांना ब्रांचेस नाहीत. त्याच्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर बघूयात. देर आर अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स ऑन दीज मसल्स. त्यांच्यामध्ये अल्टरनेट डार्क आणखीन लाईट बँड्स प्रेझेंट आहेत. अँड दे आर अटॅच्ड टू बोन्स, ते बोनला अटॅच आहेत. दे आर ऑल्सो कॉल्ड स्केलेटल मसल्स. दे हॅव as per they move as per our will, hence they are voluntary muscles. जे आपल्या विल प्रमाणे, इच्छेप्रमाणे ते हालचाल करणार आहेत म्हणून ते व्हॉलेंटरी मसल्स आहेत. आणि फंक्शन्स काय, दीज मसल्स ब्रिंग आउट मुवमेंट ऑफ आर्म्स, लेग्स, रनिंग अँड स्पीकिंग. म्हणजे जे काही चालताना बोलताना आपल्या जे काही हालचाल होतात ते हालचाल या मसल्समुळे केल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर नॉन स्ट्रॅटेड मसल्स. नॉन स्ट्रॅटेड मसल्स, आता हे मसल्स सेल्स आर शॉर्ट स्पिंडल शेप. त्याचा शेप कसा असणार आहे, स्पिंडल शेप असणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूला निमुळता, थोडा असा एका निमुळता, त्याला म्हटलेला आहे स्पिंडल शेप. आणि नॉन न्यूक्लिएटेड युनिन्यूक्लिएटेड म्हणजे त्यांच्या सेलमध्ये एकच न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे. अँड हॅव नो ब्रांचेस, त्याला ब्रांचेस नाहीत. मग आता स्ट्रक्चर कसं असणार आहे, डार्क अँड लाईट ब्रँड्स आर ऍबसेंट, नॉट अटॅच्ड टू बोन्स, देअर मुवमेंट आर नॉट अंडर कंट्रोल, नॉट अंडर अवर कंट्रोल किंवा अवर विल, हेन्स दे आर इनव्हॉलेंटरी मसल्स. आता नॉन स्ट्रेटेड मसल्स जे आहेत ते कसले मसल्स आहेत, इनव्हॉलेंटरी मसल्स. दे आर प्रेझेंट इन एलिमेंटरी कॅनाल, ते एलिमेंटरी कॅनाल मध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर ब्लड व्हेसल्स मध्ये ते प्रेझेंट आहे. फंक्शन काय आहे, द मुवमेंट ऑफ आयलिड्स, पॅसेज ऑफ फूड थ्रू एलिमेंटरी कॅनाल, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. आता त्याच्यानंतर दुसरं आहे, नंतरचा टाईप आहे कार्डियाक मसल. कार्डियाक मसल्स म्हणजे मसल्स आर सिलेंड्रिकल, युनिन्यूक्लिएटेड अँड ब्रांच्ड. म्हणजे त्या मसल्समध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे, ब्रांचिंग असणार आहे आणि सिलेंड्रिकल शेप असणार आहे. डार्क अँड लाईट बँड्स आर प्रेझेंट. द हार्ट इज मेड अप ऑफ दीज मसल्स. कार्डियाक मसल्स न तयार होणारा कोणत्या ऑर्गन मध्ये आहेत, आपल्या इंटरनल ऑर्गन हार्ट मध्ये. हार्ट जे आहे ते कार्डियाक मसल्स न बनलेलं आहे. देअर मुवमेंट्स आर नॉट अंडर अवर कंट्रोल ऑफ अवर विल, दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स रिदमिकली. एक रिदम त्यांना होणार आहे, म्हणजे रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्सेशन एका अल्टरनेट, म्हणजे त्यांचं रिदमिक हालचाल त्याची सतत होत राहणार आहे. जशी पंपिंगची हालचाल असते ती पंपिंगची हालचाल त्याची. आता आपलं जर हार्ट बघितलं तर ते आपल्या विस्ट एवढं असणार आहे, मुठीसारखं, आणि ह्याच्यामध्ये वरच्या बाजूला कॉन्ट्रॅक्शन झालं तर खालचा भाग त्याचा काय होणार असतो, रिलॅक्स. आणि असं सारखं ते काय होणार आहे, त्याची मुवमेंट चालू असणार आहे, एक रिदमिक मुवमेंट त्याला मिळणार आहे. आणि त्याचं फंक्शन काय, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट, हे कार्डियाक मसल्सचं
फंक्शन असणार आहे. आता त्याच्यानंतर आपण 3 टाईप्सचे मसल्स बघितले, इपिथेलियल मसल्स, कनेक्टिव्ह मसल्स आणि नंतर मस्क्युलर मसल्स. आणि आता आपल्याला चौथा टाईप बघायचा आहे आणि तो कोणता आहे तर ॲनिमल मसल्स मधला, टिश्यूज मधला, तर नर्व्ह टिश्यूज कोणता आहे नंतरचा नर्व्ह टिश्यूज. आता नर्व्ह टिश्यूज जे आहेत त्या नर्व्ह टिश्यूज बघा, आता हे आपण स्टडी केलेलं आहे जिथं आपण कोऑर्डिनेशन शिकलो, कोऑर्डिनेशन इन अन ह्युमन बीइंग, त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे. हे आहे तुम्हाला काय दाखवलेलं आहे, एक नर्व्ह सेल आहे. नर्व्ह सेल इज द लॉंगेस्ट सेल, त्याची लेंथ हे दिलेलं आहे, बघितलंय आपण. हे एक सिंगल युनिट आहे नर्व्ह सेल्सचं, नर्व्ह टिश्यूजचं. मग त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे तर nervous tissues enables us to respond to stimuli like touch, sound, order, colors. त्याच्यानंतर cells of nervous tissues are specially made to become excited and the conduct that excitation from one part of the body to other. The cell body, which contains the cytoplasm and the nucleus, is the main part of each cell nerve cells. आता हे जे दिसतं तुम्हाला हे काय आहे, सायटोप्लाझम आहे. ह्याला म्हटलेलं आहे सेल बॉडी. सेल बॉडी याचं मेन न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. तर न्यूक्लियस इथं तुम्हाला अजूनही मोठा दाखवलेला आहे. मग सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस हे सेल बॉडी मध्ये प्रेझेंट असणार आहे आणि हा मेन पार्ट आहे नर्व्ह सेलचा. त्याच्यानंतर जो सायटोप्लाझम आहे त्याला हे ब्रांचिंग दिसतं आपल्याला, मेनी ब्रांचेस दिसतात, ब्रांच्ड फायबर्स दिसतात आणि या ब्रांच फायबर्सला काय म्हटलंय, डेंट्रिक्स म्हटलेलं आहे. ब्रांच फायबर्स आर कॉल्ड ॲज डेंट्रिक्स. आता दे अराइज फ्रॉम द सेल बॉडी, सेल बॉडी पासून ते काय होणार आहेत, अराइज होणार आहेत. आता त्याच्यानंतर अजूनही वन ऑफ द फायबरस आणि एक्स्ट्रीमली लॉंग जो आहे त्या पार्टला काय म्हटलेलं आहे, विच अराइज फ्रॉम द सेल बॉडी, त्याला काय म्हटलंय, एक्झॉन. हा आहे एक्झॉन. द लेंथ ऑफ नर्व्ह सेल मे बी इव्हन अप टू 1 मीटर. मेनी nerve cells are bound together with the help of connective tissues from the nerve to form a nerve. एक नर्व होण्यासाठी, एक नस तयार होण्यासाठी अशा असंख्य नर्व सेल्स कनेक्टिव्ह टिश्यूज जॉईन होऊन एक नर्व तयार होणार आहे. नर्वस सिस्टीम इज प्रेझेंट इन ब्रेन. आता नर्वस सिस्टीम कुठं प्रेझेंट आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम काय आहे तुम्ही स्टडी केलंय. मग इट इज प्रेझेंट इन ब्रेन, स्पायनल कॉर्ड and the network of nerves spread all throughout the body. In most animals, action is response to the stimuli occurs due to the integrated functioning of nervous tissues and muscular tissues. आता याच्यामध्ये जो काही आपल्याला रिस्पॉन्स नर्व्ह टिश्यूज काय करणार आहेत, सराउंडिंगची जी काय स्टिम्युली मिळणार आहे ती स्टिम्युली ब्रेनला देणार आहेत आणि ब्रेन पासून पुन्हा आपल्याला त्या नर्व्ह सेल, मसल फायबर्स किंवा मसल्स पर्यंत इन्फॉर्मेशन येणार आहे. मग आलेल्या इन्फॉर्मेशन वरून मसल सेल्स रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट होऊन मुवमेंट केली जात असते. म्हणून जे काही नर्वस सिस्टीमचं फंक्शन आहे ॲनिमल्स मध्ये असलेलं, ते ॲनिमल्स मध्ये कुणाचं आहे इंटिग्रेशन म्हणजे एकत्र काम करणं. कुणाचं आहे एकत्र काम होणार आहे, नर्व्ह टिश्यूज आणखीन मस्क्युलर टिश्यूज यांचं एकत्रित काम आपल्याला प्लांट मध्ये दिसून येत असतं. ऍक्शन्स ज्या आहेत वेगवेगळ्या त्याच्यामध्ये ते दिसून येतं. त्याच्यानंतर प्लांट टिश्यूज. आता प्लांट टिश्यूज जे आहेत ते मेनली प्लांट टिश्यूज जे आहेत ते मेन सपोर्ट करण्याचं काम करतात. प्लांट टिश्यूज जास्त काय असणार आहेत, सपोर्ट करण्याचे. आणि ते टिश्यूज जे आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे, मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. काय नेम आहे प्लांट टिश्यूजला, मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. आता मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे आहेत ते कुठं प्रेझेंट आहेत ते, तर दे आर प्रेझेंट इन स्पेसिफिक पार्ट ऑफ प्लांट. स्पेसिफिक पार्ट मध्येच हे प्रेझेंट आहेत आणि त्यांच्यामुळं काय होणार आहे, ग्रोथ ऑकर्स इन दोज पार्ट ओनली. आणि जिथं मेरिस्टेमॅटिक टिश्यूज प्रेझेंट आहेत त्याच पार्टला प्लांटची ग्रोथ होणार आहे. द सेल्स ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यूज कंटेन्स अ थिक सायटोप्लाझम. त्याच्यानंतर कॉन्स्पिशियस न्यूक्लियस, त्यांच्यामध्ये कॉन्स्पिशियस न्यूक्लियस आहे आणि थिन सेल वॉल प्रेझेंट आहे, आर कॉम्पॅक्टली पॅक्ड टुगेदर. त्याच्यानंतर व्हॅक्युअल्स आर युजली ऍबसेंट. व्हॅक्युअल्स जे आहेत, पोकळ्या ज्या आहेत, सेल्स मधला एक ऑर्गेनेल आहे व्हॅक्युअल्स,
आणि ह्या ऍबसेंट असतात. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज मध्ये ह्या ऍबसेंट येणार आहेत. आता दीज सेल्स आर हायली ऍक्टिव्ह, ते ऍक्टिव्ह आहेत. टू ब्रिंग अबाउट प्लांट ग्रोथ इज द मेन फंक्शन ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. मेरिस्टेमॅटिक टिश्यूजचं फंक्शन काय आहे? टू फॉर्म द ग्रोथ ऑफ प्लांट इज फॉर्म्ड ड्यू टू मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. आता त्यांचं लोकेशन कुठे आहे? मेरिस्टेमॅटिक टिश्यूजच्या लोकेशन वरून त्याचे 3 टाइप्स आहेत. जर अपायकल मेरिस्टीम म्हणजे कुठे असणार आहेत? त्या फांदीच्या टोकाला. रूट असेल तर रूटच्या टोकाला, फांदीच्या टोकाला, ब्रांचच्या टिपला, त्याला म्हटलेलं आहे अपायकल मेरिस्टीम. अपायकल मेरिस्टेमचं लोकेशन ऍट द टिप ऑफ रूट अँड स्टेम. स्टेमच्या टिपला आणि रूटच्या टिपला अपायकल मेरिस्टेम प्रेझेंट असणार आहे. आणि त्याचं फंक्शन काय आहे? इन्क्रीज द लेंथ ऑफ रूट अँड स्टेम. त्याच्यानंतर दुसरा इंटरसॅलरी मेरिस्टेम. इंटरसॅलरी मेरिस्टेम हे कुठे प्रेझेंट असणार आहे? ऍट द बेस ऑफ पिटिओल ऑफ लिव्स अँड द ब्रांच. आता पिटिओल म्हणजे काय? तर पिटिओल म्हणजे जिथून पान, झाडाचं जे काही पान तयार, फांदीवरती जिथं पान येतं त्या पानाच्या तिथे सुद्धा काय असणार आहे? समजा आता इथे एक दाखवलेलं आहे, इथं पान जर येत असेल तर हा पानाचा बेस आहे. इथं काय असणार आहे? इंटर सेलर मेरिस्टेम प्रेझेंट असणार आहे. मग याच्यात कुठं पिटिओल म्हणजे पानाचा देठ, पान जिथून फुटणार आहे ते, आणि लिव्स, पिटिओल ऑफ लिव्सच्या पिटिओल त्याच्या बेस तिथं असणार आहेत. म्हणजे तिथं काय होणार आहे? पानाची वाढ होणार आहे. ग्रोथ ऑफ ब्रांचेस, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ लिव्स अँड फ्लावर्स. त्याच्यानंतर लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल साइड्स ऑफ रूट अँड स्टेम. लॅटरल म्हणजे बाजूचा जो भाग आहे त्याच्यामध्ये येणार आहे रूट आणखीन स्टेम. इन्क्रीज द डायमीटर. मग आता बाजूचे इथं दाखवलेत बघा, हे बाजूचे म्हणजे हे सेल्स वाढले की झाडाची बुंधा जो आहे त्याची जाडी वाढणार आहे, रूट्सची जाडी वाढणार आहे. म्हणजेच त्याची ग्रिफ्ट त्याला म्हटलंय, बुंध्याची वाढ जी होणार आहे, मोठा बुंदा होत जाणार आहे झाडाचा. मग ते कशामुळे होणार आहे? तर लॅटरल मेरिस्टेम मुळे होणार आहे. म्हणजेच डायमीटर ऑफ रूट अँड स्टेम इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर परमनंट टिश्यूज. आता परमनंट टिश्यूज म्हणजे आफ्टर देअर ग्रोथ इज कम्प्लीट, न्यू सेल्स फॉर्म्ड बाय डिव्हिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यूज लूज देअर ॲबिलिटी टू डिव्हाइड अँड स्टार्ट टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन ऍट स्पेसिफिक प्लेस. मग आता एकदा ग्रोथ पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे पूर्ण ठराविक सेलची पूर्ण ग्रोथ झाल्यावरती, म्हणजे त्याचं डिव्हिजन जे आहे किंवा त्याची मेरिस्टेमॅटिक टिश्यू लूज देअर ॲबिलिटी, पूर्ण ग्रोथ झाल्यानंतर मेरिस्टेमॅटिक टिश्यूज त्यांची डिव्हाइड करणं किंवा त्याची जी ग्रोथ आहे ती काय होणार आहे? स्टॉप केली जाणार आहे एक ठराविक वेळेनंतर. स्पेसिफिक फंक्शन thus they permanently acquire a specific structure, shape and location and forms a specific function. This is called as a differentiation, and permanent tissues are formed from these differentiated cells. There are 2 types of permanent tissues, simple permanent and complex permanent tissues. आता परमनंट टिश्यूज एकदा प्लांट्सची ग्रोथ पूर्ण झाल्यानंतर, आता दरवेळेला ग्रोथ जी आहे एकदा पूर्ण झाली की त्याच्यानंतर म्हणजे इथं जे काही मेरिस्टेम आहे त्याची ग्रोथ पूर्ण झाल्यानंतर परत त्या सेल्सचं त्याची जी ॲबिलिटी आहे, दी ॲबिलिटी टू डिव्हाइड अँड स्टार्ट टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन ऍट स्पेसिफिक प्लेस. म्हणजे पूर्ण हे झालं, त्याची ग्रोथ झाली पूर्ण की त्या टिश्यूजची ॲबिलिटी जी आहे डिव्हाइड आणि स्टार्ट टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन ही काय होणार आहे? तिथं चेंज होणार आहे. मग अशामध्ये ते परमनंटली एक्वायर स्पेसिफिक स्ट्रक्चर. मग तसं झाल्यावरती म्हणजे मेरिस्टेमची एक क्षमता जी आहे, ॲबिलिटी जी आहे डिव्हाइड करणं किंवा जो काही फंक्शन होतं, इन्क्रीज द लेंथ इन स्टेम रूट, त्याच्यानंतर बुंध्याची वाढ होणं, ते एकदा पूर्ण झाल्यानंतर त्या सेल्सचे पुन्हा परमनंटली एक्वायर्स स्पेसिफिक स्ट्रक्चर, त्याला एक स्पेसिफिक स्ट्रक्चर प्राप्त होणार आहे त्या सेलला, शेपला आणि त्याचं लोकेशन, आणि त्याच्यावरून
म्हणजेच त्या सेल्सला काय म्हणलेलं आहे, डिफरन्सिएशन अँड परमनंट टिश्यूज. आणि याच्यामुळं परमनंट टिश्यूजचे सेल्स त्यांनाच काय म्हटलेलं आहे, ते फॉर्म डिफरन्शिएटेड सेल्स. आणि त्याचे दोन टाइप्स आहेत, परमनंट टिश्यूज अँड नॉन सिंपल परमनंट. परमनंट टिश्यूज मध्ये दोन, सिंपल परमनंट अँड कॉम्प्लेक्स परमनंट. आता याच्यामध्ये तुम्हाला टिश्यूज ऑफ प्लांट्स याच्यामध्ये तुम्हाला जे आहेत कोणते कोणते आहेत, मग टाइप्स ऑफ सिंपल परमनंट टिश्यूज कोणते आहेत. तर टाइप्स ऑफ सिंपल परमनंट टिश्यूज याच्यामध्ये कोण येणार आहे, तर इथं तुम्हाला त्यांचे शेप्स दिलेले आहेत. पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा हे काय आहेत, सिंपल परमनंट टिश्यूज. मग पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा त्यांचं तुम्हाला इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्याच्यानंतर ते कुठे प्रेझेंट आहेत, त्यांचं लोकेशन दिलंय आणि त्यांचं फंक्शन काय आहे. मग पॅरेनकायमा जे आहेत त्यांचं फंक्शन काय आहे, स्टोअर ऑफ फूड अँड फिलिंग वॅकंट स्पेसेस. त्याच्यानंतर फ्लोरेनकायमा त्याचं फंक्शन काय आहे, सपोर्ट अँड फ्लेक्झिबिलिटी टू व्हेरियस पार्ट्स. त्याच्यानंतर स्क्लेरेनकायमा या टिश्यूजचं फंक्शन काय आहे, गिव्ह स्ट्रेंथ अँड रिजिडिटी टू द पार्ट ऑफ प्लांट्स. हे काय आहे, डिफरंट फंक्शन्स. हे कोणाचे आहेत, तर परमनंट टिश्यूज, सिंपल परमनंट टिश्यूज त्यांचे आहेत. एकदा ग्रोथ झाल्यानंतर मेरिस्टेमॅटिक सेल्स जे आहेत त्यांची एकदा ग्रोथ पूर्ण झाल्यानंतर त्याचे डिफरन्शिएटेड सेल्स होणार आहेत. मग त्याच्यामध्ये सिंपल परमनंट असेल आणि कॉम्प्लेक्स परमनंट असतील, अशी फॉर्म होणार आहेत. आता त्यांचं लोकेशन कुठं आहे ते पण इथं दिलंय. मग पॅरेनकायमा कुठं प्रेझेंट असणार आहेत, ऑल पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर्स अँड सीड्स. कोलेनकायमा कुठे प्रेझेंट असणार आहे, तर ऍट द बेस ऑफ लीफ, पिटिओल त्याला म्हटलंय. बेस ऑफ लीफला काय म्हणायचे, पिटिओल्स, ब्रांचेस अँड स्टेम. आणि स्क्लेरेनकायमा हे जे आहेत हे कुठं आहेत, तर स्टेम आहे. त्याच्यानंतर व्हेन्स ऑफ सेल्स, हार्ड पोर्ट्स ऑफ सेल्स, सीड्स आणि आउटर कव्हरिंग ऑफ कोकोनट इथं ते प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज मध्ये कोण येतात, तर झायलम अँड फ्लोएम. झायलमचं फंक्शन काय आहे, टू कंडक्ट वॉटर इन अपवर्ड डायरेक्शन, वॉटर अँड मिनरल्स ओनली इन अपवर्ड डायरेक्शन. आणि हे झायलम. त्याच्यानंतर फ्लोएम हे कुठं प्रेझेंट असणार आहेत, तर फ्लोएम जे आहेत ते फ्लोएम चं फंक्शन काय आहे, ट्यूब्स जॉईंट टू इच अदर कंडक्ट शुगर अँड अमिनो ऍसिड्स फ्रॉम लिव्स टू व्हेरियस पार्ट्स इनवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन. ह्याच्यामध्ये फ्लोएम्स जे आहेत काय कंडक्ट करणार आहेत, फूड कंडक्ट करणार आहेत. मग ह्यांचं डायरेक्शन जे आहे कंडक्शनची, ट्रान्सपोर्टेशनची, ती दोन्ही डायरेक्शन मध्ये असणार आहे, अपवर्ड अँड इनवर्ड. फक्त लक्षात काय घ्यायचंय तुम्हाला, जे काही मेरिस्टेमॅटिक टिश्यूज ते ग्रोथ ऑकर करणार आहेत आणि त्याच्यानंतर डिफरन्शिएटेड सेल्स जे आहेत त्यांचे पुन्हा अजूनही म्हणजे त्याचे टाइप्स आहेत टिश्यूजचे, डिफरन्शिएटेड सेल्स त्याच्यामधून परमनंट टिश्यूज आणखीन कॉम्प्लेक्स. परमनंट टिश्यूजचे दोन येणार आहेत, सिंपल परमनंट आणखीन कॉम्प्लेक्स परमनंट. सिंपल परमनंट मध्ये हे तीन सेल्स टिश्यूज आहेत प्रेझेंट, पॅरेनकायमा टिश्यूज, कोलेनकायमा आणखीन स्क्लेरेनकायमा. आणि कॉम्प्लेक्स परमनंट मध्ये कोणते लक्षात घ्यायचे, झायलम अँड फ्लोएम. झायलमचं फंक्शन काय आहे, तर इट कंडक्ट्स वॉटर अँड मिनरल इन अपवर्ड डायरेक्शन. आणखीन फ्लोएमचं फंक्शन काय आहे, ते ट्यूब्स जॉईंट टू इच अदर, त्यांचं ट्युब्युलर स्ट्रक्चर ट्यूब सारखं, कंडक्ट शुगर अँड अमिनो ऍसिड्स फ्रॉम लिव्स टू व्हेरियस पार्ट्स इन अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन. ठराविक काळामध्ये फूड जे आहे फ्लावरिंग असेल पिरियड, त्यावेळेस स्टोअर फूडचं ट्रान्सपोर्टेशन पुन्हा बर्ड्स जिथे फॉर्म होणार आहेत, कळ्या जिथं तयार होणार आहेत तिथं केलं जाणार आहे. आणि आता आपला मेन पार्ट कोणता आहे, तुम्ही टिश्यूज स्टडी केल्यानंतर आता त्या टिश्यूज वरती मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळं काय करायला आलेलं आहे, स्टडी करून त्याचा यूज ह्युमन बिंगला करता आलेला आहे. मग त्याच्यामधला आपण प्लांट्स मध्ये कसा बायोटेक्नॉलॉजीचा यूज होतो त्याचा स्टडी बघायचा आहे. आता विथ द हेल्प ऑफ this we will study in the next part.